सकला विश्व तुझे सर्व होय जाणता घडी मोडी हेळा मात्रे पाप पुण्य संचेता भाव दुःख कोण वारे तुझ वाचो निश्चिंता धर्म जागो तुझा तोचे कृपाळू राजा जानसे जीवीचे गा न सांगता सोजा घातली लोळणी गा पुंडलिके वाळवंठे पंढरी पुण्य ठाव निर्भिवरे तटे न देखे दुसरे गा झाली अदृश्य दृष्टी नाशिक मधून आलेले मराठी बांधव माझ्यासोबत आहे. हे सगळे प्रयागराज मध्ये आलेले आहेत. आपण कुठून आला? नाशिक त्र्यंबकेश्वर माऊली धाम रघुनाथजी बाबा फरशीवाले महाराष्ट्र तिथून आले आहे. आता तुम्ही शाही स्नानाला जाताय. हाजी किती दिवस झाले तुम्हाला इथे येऊन? आम्हाला येऊन इथं झाले 15 दिवस. 15 दिवस. काय काय केलं 15 दिवसामध्ये? या 15 दिवसात दररोज सकाळी हरिपाठ काकडा संध्याकाळी हरिपाठ कीर्तन भजन चालूच आहे. नामस्मरण. किती लोक आले तुमचे? आमचे 70 लोक आहेत. 70 लोक आहेत. जी हा. तुम्ही कुठून आलात? तुम्ही तिथून आलात? कुठे आलाय सांग? त्र्यंबकेश्वरला आलोय. नाशिक मधून आलात ना? नाशिकमधूनच आलोय. आणि सगळे लोक आता शाही स्नानाला जात आहे. हो, सगळी शाही कशी तयारी केली शाही स्नानाची? चांगलीच गेली तयारी. चांगली केली तयारी. बहुत बढिया तयारी केली आहे. तुम्ही कुठून आलात? पंढरपूर. पंढरपूर आल्यात. किती दिवस झाले येऊन तुम्हाला? 15 दिवस झाले. 15 दिवसात काय काय केलं? 15 दिवसात 15 दिवसात स्वयंपाक केला, वारकऱ्यांना खाऊ घातला, भाकऱ्या घातल्या, भाकरी चपात्या सगळं जसे जेवण. वारीला घालतात. हा. आणि मला सांगा, तुम्ही आता शाही स्नानाला जाताय, कशा पद्धतीची तयारी आहे तुमची? किती वेळ लागेल? खूप वेळ लागणार असं वाटतंय आम्हाला. हा, खूप वेळ लागेल. 4-5 तास. तरी चालेल. हा. तरी पण आम्ही शाही स्नान करणार आमचे महाराजजी सोबत. महाराज सोबत. अजी रघुनाथ जी महाराज जी हमारे देव बापा हाँ। उनके साथ हम करेंगे. किती लोक अजून? तुम्ही कुठे आलात? आम्ही हा. आम्ही त्र्यंबकहूनच तुम्ही त्र्यंबककडून आले. बाप्पाकडून आले. थंडी खूप आहे ना? हा मग पण तरी आंघोळ करणार हो करणार. आप कहाँ से बाबा? राजस्थान राजस्थान से है. चूरू जिला चूरू जिला से है. सादुल क्या बात है. हा, आमचा काना पण. अरे बाबा, तू एक कुठून आला? अरे बोल काशी आला तू? कुठून आला? नाशिक. नाशिक मधून आला. तर तू स्नान करणार का आता? हाजी म्हणा ना स्नान करणार. स्नान करशील का? थंडी लागते तुला? थंडी? हे सगळे भक्त आहेत, भाविक आहेत आणि इथे आलेले आहेत आणि आता शाही स्नानासाठी वाट पाहत आहे. निश्चितपणे थंडी किती जास्त असली तरी आम्ही निश्चितपणे शाही स्नान करू आणि आज मकर संक्रांतीचा सण आहे, त्यानिमित्तानेच आम्ही स्नान करतोय असं त्यांनी स्पष्ट म्हटलंय. प्रयागराजवरून व्हिडिओ जर्नलिस्ट मनमोहनसह प्रशांत नामदास, न्यूज 18 लोकमत.